कागद ठेवलेत. ही संचिता म्हणजे ना हे काम धड करणार नाही कधी. ही अशीच गाव भटकत राहिली तर त्या स्वानंदी आणि वॉर्डन घरावर कब्जा मिळवतील आणि गाव भटकत राहील. आता कपाटातनं कागद पडतात म्हणजे काय, जास्तच झालं हे. संचिताला ना बरोबर दाखवते मी. सत्येंद्र, साडी घे आणि इस्त्री करून आण लवकर. मणी सर, साहेब हा कागद तिथे पडला होता. मणी, स्टडी रूम मध्ये ठेव. नको, साहेबांना हा पेपर ड्रॉवर मध्ये दिसला नाही तर समोरच ठेवतो, म्हणजे त्यांना कुठेतरी दिसेल. त्या सुपाऱ्या नीट मांडलेस. हा, आता लक्षात इथे ठेवून दे. या सुपाऱ्या इथे घे. सदा, मला चहा घेऊन ये बिन साखरेचा. बाईसाहेब, मी पूजेची तयारी करत होतो. गुरुजी आता येतच असतील. तुम्हाला थोड्या वेळानंतर चहा दिला तर चालेल का? मी या घरची मालकीण आहे. तुझा पगार मी देते. ही उत्तरं मला नको देऊ हं. दुसऱ्यांना दे. मला चहा हवाय आणि आत्ताच्या आत्ता हवाय, कळलं? किती सुंदर दिसतेस माहिती तुला. कुणाची दृष्ट लागता कामा नये. अगं स्वानंदी, खूपच छान दिसते असं तू. पण एवढी साधी साडी कशाला नेसलीस? हं? मला सांगायचं, मी दिली असती एखादी साडी. अशी लंकेची पार्वती बनवून पूजेला बसणं चांगलं नसतं. देवी आई प्रसन्न नाही होणार बघ. आई, गुरुजी आले. या ना गुरुजी, या. नमस्कार. नमस्कार. गुरुजी नमस्कार. नमस्कार. अगदी वेळेवर आलात तुम्ही. काय घेणार गुरुजी? एक मिनिट थांबा. सदा, गुरुजी आलेत. वेलची घालून दूध आण. खाऊन पिऊन घ्या आणि मस्त मग पूजा करा. हं? नको, पूजेचं मुहूर्त गाठणं महत्वाचं आहे. माझं खाणं पिणं नंतर होऊ शकतं. आपण पूजेला सुरुवात करूया. ठीक आहे गुरुजी. अरे वा, खूप छान तयारी केली तुम्ही. अशी तयारी कमी घरात पाहायला मिळते. पूजेला सुरुवात करूया लगेच. हो हो गुरुजी, आपण पूजेला सुरुवात करूया. तुम्ही कुठे जाताय?
हे व्रत स्वानंदीनी केलंय ना, मग ती पूजेला बसणार. पूजा किंवा सत्यनारायण काही असू दे, ह्या घरात कुठलीही पूजा असली तरी माझ्या घरात घराची मालकीण म्हणून माझाच अधिकार आहे. पूजेला मीच बसणार. पहिली गोष्ट, हे घर तुमच्या एकटीचं नाहीये, आमचं सुद्धा आहे. आणि स्वानंदीने काही कारणानिमित्त हे व्रत घेतलं, हा संकल्प केलाय. त्यामुळे पूजेला बसण्याचा हक्क स्वानंदीचाच आहे. नाही, अजिबात नाही. माझ्या घरात पूजेला बसायचा मान फक्त माझाच आहे. मीच करणार ती पूजा. गुरुजी, सुरुवात करूया पूजेला. ताई, पूजा तुमच्या घरात असली तरी संकल्प स्वानंदीचा आहे, त्यामुळे पूजेला तिनंच बसणं योग्य आहे. आणि दुसऱ्यांच्या संकल्पात अडथळा आणल्यास पाप लागतं, हे लक्षात आणू दे. त्यामुळे स्वानंदीलाच पूजेला बसू द्या. मुहूर्त टाळायला नको. स्वानंदी, ये बस. दोघांनी हात जोडा. काय करतोय सदा? काही नाही मॅडम, ते प्रसाद भरतोय. वॉर्डन मॅडमनी प्रसाद घेऊन यायला सांगितलंय. वॉर्डन मॅडमनी सांगितल्यावर लगेच करणार? हं? आणि माझं काय? मी सांगितलेलं काही काम नाही ऐकणार. जास्त हुशार झालायस. तुमचा पगार कापला ना, तू वटणीवर येशील. हे राहू दे. तू बाहेर जा, पूजा सुरू झाली. काही हवंय नकोय बघून ये. जा. पण मॅडम, नैवेद्य? मी आहे ना. मी जा सांगितल्यावर जायचं, कळलं? जा.